साईंच्या पादुका दर्शन सोहळ्याला हिरवा कंदील. उच्च न्यायालयाकडून सोहळ्याला हिरवा कंदील. आजपासून भारत भ्रमणाला सुरुवात. उद्या महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. जयंतीनिमित्ताने छगन भुजबळ आज फुले वाड्याला देणार भेट देऊन घेणार आढावा. रायगडच्या दौऱ्यात शहांचं तटकरेंच्या घरी स्नेहभोजन. अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर. तटकरेंनी दिलेलं निमंत्रण शहांनी स्वीकारलं. मालेगावात उद्यापासून वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन. कायदा मागे घेण्यासाठी 30 एप्रिलला बत्ती गुल आंदोलन. शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा. 50,000 कोटींवर दरोडा टाकण्याचं महायुतीचं काम. सरकारमधील काही बडवे शेतकऱ्यांची लूट करत आहेत. पालघर जिल्ह्यात ESIC रुग्णालयासाठी जागा देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका. गरिबांसाठीचा 35 कोटींचा निधी वापरलाच नाही. पुण्यात आईनेच केली जुळ्या मुलांची हत्या. मुलांची वाढ नीट होत नसल्याने पाण्याच्या टाकीत बुडवले. महिलेनेही केला आत्महत्येचा प्रयत्न. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार. पुन्हा 2 गटात हाणामारी. राज्यातील काही भागात कर्फ्यू. शाळा बाजार बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.